सरकार विरुद्ध सर्वोच्च न्यायालय. विचार करा, एका रात्रीत कायदा बनवण्याची शक्ती आणि त्या शक्तीला रोखणारी एक अशी भिंत जी कोणीच तोडू शकत नाही. हा आहे सत्तेचा, कायद्याचा आणि अधिकारांचा एक असा खेळ ज्याचा परिणाम थेट आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर होतो. आज आपण याच खेळाचे नियम उलगडणार आहोत, त्यामुळे हे शेवटपर्यंत नक्की बघा. एक प्रश्न विचारतो, समजा देशाची संसद बंद आहे आणि अचानक एक नवीन कायदा लागू झाला. हे शक्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? तर याचं उत्तर आहे हो, हे 100% शक्य आहे. पण कसं? हेच रहस्य. आणि अशी जबरदस्त माहिती तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहावी असं वाटत असेल तर आम्हाला पाठिंबा द्या. पटकन लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जून 2020 आठवतंय का? अख्खा देश कोविडच्या लॉकडाऊनमध्ये होता आणि संसदही बंद होती. बरोबर त्याच वेळी सरकारने 3 नवीन कृषी कायदे आणले. ते आले होते अध्यादेशाच्या म्हणजे ऑर्डिनन्सच्या रूपात. त्यानंतर काय झालं आपल्याला माहीतच आहे. देशभरात आंदोलनं झाली, संसदेत प्रचंड गदारोळ झाला आणि शेवटी नोव्हेंबर 2021 मध्ये सरकारला ते कायदे मागे घ्यावे लागले. पण हे सगळं इतके अचानक घडलं कसं? चला तर मग ह्या एका रात्रीत आलेल्या कायद्यामागे जे घटनात्मक रहस्य दडले ना, ते जाणून घेऊया. अशी कोणती शक्ती आहे जी सरकारला इतका मोठा अधिकार देते? उत्तर आहे फक्त एका नंबरमध्ये, 1, 2, 3 म्हणजेच आर्टिकल 123. हो, भारतीय संविधानातलं हे एकच कलम सरकारला म्हणजे पर्यायाने राष्ट्रपतींना एक असाधारण अधिकार देतं. यालाच म्हणतात अध्यादेश किंवा इंग्रजीत ऑर्डिनन्स. याचा सरळ अर्थ असा की जेव्हा संसद चालू नसते तेव्हा राष्ट्रपती गरजेनुसार एक तात्पुरता कायदा जारी करू शकतात आणि त्याची ताकद संसदेने बनवलेल्या कायद्या इतकीच असते. पण थांबा, हा अधिकार काही अमर्याद नाहीये. जेव्हा संसद पुन्हा सुरू होते तेव्हा या अध्यादेशाला 6 आठवड्यांच्या आत मंजुरी मिळवावीच लागते. नाही मिळाली तर तो कायदा आपोआप रद्द होतो. म्हणजे हे एक प्रकारचं तात्पुरतं पण शक्तिशाली शस्त्र आहे. पण बघा, लोकशाहीत सत्ता कधीच एका व्यक्ती किंवा संस्थेकडे नसते. सत्तेच्या या खेळावर लक्ष ठेवायला इतरही ताकदवान खेळाडू आहेत. चला आता त्या 2 महत्वाच्या स्तंभांना भेटूया. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा स्तंभ आपलं सर्वोच्च न्यायालय. हे फक्त एक कोर्ट नाहीये, तर आपल्या संविधानाचं संरक्षक आहे. जिथे न्यायाची शेवटची आशा असते ते ठिकाण म्हणजे सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार तर प्रचंड आहेत. केंद्र आणि राज्यांमध्ये वाद मिटवण्यापासून देशातल्या कुठल्याही हायकोर्टाच्या निर्णयावर सुनावणी करण्यापर्यंत. एवढंच नाही तर अगदी राष्ट्रपतींना सल्ला देण्यापर्यंत त्यांची शक्ती खूप मोठी आहे. आणि दुसरा महत्वाचा स्तंभ आहे CAG म्हणजेच नियंत्रक आणि महालेखापरीक्षक. यांना लोकशाहीचे वॉचडॉग म्हणतात. का? कारण ते सरकारच्या प्रत्येक पैशाचा हिशोब तपासतात आणि त्यांचा रिपोर्ट थेट संसदेसमोर मांडतात. आणि महत्वाचं म्हणजे ते पूर्णपणे स्वतंत्र असतात. आतापर्यंत ऐकून असं वाटलं असेल की सरकार अध्यादेशाच्या नावाखाली काहीही करू शकतं. पण नाही, जे पुढे होणार आहे ते धक्कादायक आहे. कारण आता येतोय ह्या कथेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट. विचार करा, काय होईल जर सरकार याच अध्यादेशाच्या शक्तीचा गैरवापर करू लागलं तर? एकामागे एक अध्यादेश काढून संसदेला टाळायला लागलं तर? आणि इथेच सर्वोच्च न्यायालयाने आपला चेकमेट वापरला. DC वाधवा केसमध्ये कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की अध्यादेश काढण्याचा अधिकार म्हणजे काही अमर्याद सत्ता नाही आणि वारंवार अध्यादेश काढून संसदेला टाळणं म्हणजे संविधानासोबत केलेला धोका आहे, एक प्रकारचा फ्रॉड आहे. हा एक ऐतिहासिक निर्णय होता ज्याने सगळं चित्रच बदलून टाकलं. आणि हा काही एकमेव चेकमेट नव्हता. जेव्हा सरकारने न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी NJAC नावाचा कायदा आणला तेव्हाही सर्वोच्च न्यायालयाने तो कायदाच रद्द करून टाकला आणि न्यायपालिकेचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं. कोर्टाने स्पष्ट केलं की न्यायाधीशांची निवड न्यायाधीशच करतील, सरकार नाही. तर मग ह्या संपूर्ण खेळातून आपण काय शिकलो? या सत्तेच्या खेळात आपल्या लोकशाहीचे खरे रक्षक नक्की कोण आहेत? हे 4 आकडे नीट लक्षात ठेवा. आर्टिकल 123 जे सरकारला तात्पुरता कायदा बनवण्याची शक्ती देतं, पण त्यालाच रोखण्यासाठी आहे आर्टिकल 124 जे सर्वोच्च न्यायालयाला संविधानाचा रक्षक बनवतं. मग आहे आर्टिकल 136 जे कोर्टाला कोणताही खटला ऐकण्याचा विशेष अधिकार देतं. आणि शेवटी आर्टिकल 148 जे CAGला सरकारच्या खर्चावर नजर ठेवण्याचं स्वातंत्र्य देतं. सगळं कसं बॅलन्स्ड केलेलं आहे.
एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालय आणि CAG या फक्त सरकारी संस्था नाहीत, ते आपल्या लोकशाहीला तोलून धरणारे 2 सगळ्यात महत्त्वाचे स्तंभ आहेत. ते हे पक्क करतात की सत्ता कोणाच्याही एका हातात जाणार नाही आणि संविधानाचा मान नेहमीच सगळ्यात वर राहील. आता ह्या महत्त्वाच्या चर्चेत सहभागी होण्याची वेळ आहे सगळ्यांची, कारण आपलं मत खूप महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना काय वाटतं? सर्वोच्च न्यायालयाच्या आजवरच्या कुठल्या निर्णयाने भारतावर सगळ्यात जास्त प्रभाव टाकलाय? आपलं उत्तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर या प्रयत्नाला पाठिंबा देण्यासाठी नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. जय संविधान.